सकाळी संग्राम भंडारे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तिथल्या विकास लवंडे यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. शाईच्या पाटल्या ओतल्या होत्या आणि संपूर्ण शाई त्यांच्या शरीरावर होती. त्यानंतर ते लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये आले आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते जमले आणि त्यांनी तक्रार दिली आणि त्यानंतर जे विकास लवंडे यांच्यावर आता दुग्धाभिषेक करण्यात आलेला आहे कार्यकर्त्यांकडून. ज्या पद्धतीने सकाळी शाईफेक करण्यात आली आणि त्यालाच विरोध म्हणून या सगळ्यामध्ये आता विकास लवंडे यांचे जे काही दुग्धाभिषेक करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांचा नामघोष देखील करण्यात आलेला आहे. आपण जर बघितलं तर हे सगळं वातावरण वारकरी संप्रदायांना घुसखोर म्हणल्यानंतर हे सगळं वातावरण चिघळलं होतं. वारकरी संप्रदायातील काही आक्रमक झाले होते आणि त्यानंतर त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती आणि आता जे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या बाहेर विकास लवंडे यांच्यावर आता दुग्धाभिषेक करण्यात आलेला आहे आणि त्यांचं जे काही शाई होती ती शाई पुसण्याचं दुधाने पुसण्याचं काम जे आहे ते कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेलं आहे. नक्कीच आपण पाहतो सुमित, थोड्या वेळापूर्वी त्यांनी आंदोलन देखील सुरू केलं होतं, ठिय्या दिला होता पोलीस स्टेशन बाहेर आणि आता पोलीस स्टेशन बाहेर दुग्धाभिषेक झालेला आहे. त्या आंदोलनावर कायम आहेत का की काय सध्याची तिथली परिस्थिती आहे? ते सध्या आंदोलनावर ठाम आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, त्यांची कॉपी त्यांच्यापर्यंत येत नाही, त्याच्यानंतर त्या आरोपींना अटक करण्यात येत नाही. 10 ते 15 जण असं ते सांगता येते. त्या पद्धतीने जे अटक करण्यात येत नाही, त्यांचे जे काही पिस्तूल दाखवले ते जप्त करण्यात येत नाही, त्यानंतर त्या गाड्या ज्या होत्या त्या जप्त करण्यात येत नाही, तोपर्यंत आंदोलनावर ठाम आहे अशी भूमिका त्यांची आहे. आणि तत्पूर्वी या सगळ्यामध्ये आता त्यांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या बाहेर जे आहे ते दुधाने अभिषेक करण्यात आलेला आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाहीये, जोपर्यंत त्यांच्या हातात ती कॉपी आणि त्या आरोपींना अटक करण्यात येत नाहीये, संग्राम भंडारे आणि त्यांच्यासोबत जे काही कार्यकर्ते होते त्यांना जोपर्यंत अटक करण्यात येत नाही तोपर्यंत असं ठाम आहे त्या आंदोलनावर, असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात येते. त्यामुळे नेमका हा या सगळ्यामध्ये आता काळ किती जाणार आहे, पोलीस की कशा पद्धतीने गुन्हा दाखल करणार, त्यानंतर तपास कशा पद्धतीने करणार आणि आरोपींना कधी अटक करणार, यावर या आंदोलनाचं सगळा भर असणार आहे. आता गेल्या काही वेळापासून तिथे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे. पोलिसांनी काही हालचाली सुरू केलेल्या आहेत का, जी मागणी आहे विकास लवंडे यांची त्याबाबत? सुरुवातीला पोलिसांकडून ज्या तक्रारी आलेल्या आहेत, विकास लवंडे यांची तक्रार आलेली आहे, त्या तक्रारीवर आता तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू केलेली आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर कायदेशीर जी काही प्रक्रिया करावी लागते ते करणार आहे आणि त्यानंतर जे काही या सगळ्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना कशा पद्धतीने या सगळ्या तपास करणार आणि त्यानंतर अटक करण्याची शक्यता वर्तवली जाते सगळ्यामध्ये. सध्या तिथे